आणि आता बातम्या पाहायच्यात सविस्तर। बातमी अर्थातच चाकणमधनं, कारण चाकण औद्योगिक वसाहतीतील समस्या या तातडीनं सोडवून उद्योग रोखण्यासाठी सरकारनं त्वरित ठोस पावलं उचलणं गरजेचं असल्याचं ट्विट शरद पवार यांनी केलंय। चाकणमधील औद्योगिक वसाहतीमधील 20 कंपन्यांच्या स्थलांतरणावर शरद पवारांनी चिंताही व्यक्त केली। यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही उत्तर दिलंय। बंद होणाऱ्या 76% कंपन्या या डिस्फंक्शनल अर्थात कंपनीची नोंदणी झाली, मात्र या कंपन्या सुरूच झालेल्या नाहीत असं स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी दिलंय। दरम्यान शरद पवारांनी उद्योगधंदे महाराष्ट्राबाहेर जात असल्याचा आरोप केल्यानंतर सरकारमधील प्रमुख नेत्यांनी यावर स्पष्टीकरण दिलंय। ज्येष्ठ नेते आहेत, ते नेहमी महाराष्ट्राच्या हिताचा विचार करतात, म्हणूनच त्यांच्यापर्यंत चुकीची माहिती जाऊ नये या दृष्टीनं खरी माहिती मी त्या ठिकाणी दिली। सर्वात जास्त कंपन्या महाराष्ट्रात सुरू झालेल्या आहेत, सर्वात जास्त फंक्शनल कंपन्या महाराष्ट्रात आहेत। ज्या नॉन फंक्शनल कंपन्या आहेत, ज्या कधी सुरूच होऊ शकलेल्या नाहीत, त्याचा आकडा देऊन काही लोक फसवेगिरी करतायत। मात्र आता माझ्या ट्विट नंतर सगळ्या गोष्टी समोर आल्या आणि चाकणचा जो विषय आहे तो निश्चितपणे गंभीर आहे, तो आम्ही गांभीर्याने घेतलेला आहे। असं लक्षात येत आहे की 5-7 एजन्सीजमुळे त्याचा कोणी वाली नाहीये, त्यामुळे जिल्हाधिकाऱ्याला त्याचा वाली करून त्यांच्या अंतर्गत सगळ्या एजन्सीजचं कोऑर्डिनेशन करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि त्यातनं कुठले ज्या काही समस्या आहेत त्या आम्ही दूर। या बाबतीमध्ये मुख्यमंत्री महोदयांनी देखील उत्तर दिलेलं आहे की फक्त बोंब आहे, हे कुठल्याही परिस्थितीमध्ये हे सत्य नाही। महाराष्ट्र उद्योगामध्ये नंबर 1 होता, महाराष्ट्र नंबर 1 आहे आणि महाराष्ट्र उद्योगामध्ये 1 नंबरच आहे। आणि शरद पवार साहेबांसारख्या ज्येष्ठ नेत्यानं जर एखादी सूचना केली, त्याच्याकडे आम्ही राजकारण म्हणून बघत नाही, पण काही लोक राजकारण म्हणून जे याच्याकडे प्रकाराकडे बघतायत ते त्यांनी बंद केलं पाहिजे आणि प्रत्येकानं प्रत्येकाच्या मतदारसंघामध्ये काय काय चाललंय याचं लक्ष दिलं पाहिजे।